मूड खराब झाला माहिती आहे का? अरे तर मोबाईल रिंग तर वाजली तर माणूस उठतं ना. जर ठीक आहे जागणे आली रिंग वाजली उठन माणूस, मोबाईल बंद करून ठेवायचा. अरे काय बरोबर गोष्ट नाही रवी. हा लेट कसं किलोमीटर आपण गेलतो सेम स्पीड होती स्टार्टिंग ते एंडिंग. तर हीच गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आपण कधी पण लॉंग डिस्टन्स केलं 5 किलोमीटर 10 किलोमीटर एकदम सेम स्पीड ठेवायची. जी स्टार्टिंगला राहिली ती एंडिंगला, तरच आपला स्टॅमिना कळतो. ट्रायपॉड लपू आपण. गुड मॉर्निंग. आज आपलं 365 दिवस चॅलेंजचा 157 दिवस आहे. तर चला करणला कॉल लावला आपण. 7 ते 8 कॉल लावले का उचलले नाही अजून. आता चला एकदा ट्राय करून बघू. आज बाहेर जायचं होतं थोडंसं आपल्याला, तर चला. सकाळ थोडी भुरभुर आलती वाटतं. तर चला ग्राउंडकडे आलो आपण. तो तो फोनच उचलत नाही भाऊ. उचलत नाही म्हणजे त्या फोनच बंद करून ठेवतो तो. गोगल गे सापडे बा. सोडून देतो. मूड खराब झाला माहिती आहे का? अरे तर मोबाईल रिंग तर वाजली तर माणूस उठतं ना. जर ठीक आहे जागणे आली रिंग वाजली उठन माणूस, मोबाईल बंद करून ठेवायचा. अरे काय बरोबर गोष्ट नाही रवी. पुरा आज बाहेर जायचा पूर्ण प्लॅन होता पूर्ण. काल आपण वर्कआउट त्यासाठीच केलं होतं बाहेर जायचं म्हणून. आज सगळं फेल करून टाकलं सगळं. निदान फोन तर चालू करायचा ना. फोन डू नॉट डिस्टर्ब टाकून द्यायचा म्हणजे कॉल लावला तरी उचलणार. 50 कॉल लावले आतापर्यंत. जाऊन द्या. चला आपण आता वॉर्मअप करू. वॉर्मअप झाला आता आपला कंप्लीट. तर आता वरती जॉगिंगला जाऊ आता. आज आपला हिल ट्रेनिंगचा प्रोग्राम होता मस्त. तर बघू आता चला. तिकडे तर नाही जाणं झालं आता. तर जॉगिंग करू आता आपण. आणि पुढचा वर्कआउट काय आहे ते नंतर बघू. तर पहिले तर जॉगिंग तर करू. अशाने काय होतं माहिती का, फुल प्लॅनिंग करून येईल असतो आपण. प्लॅनिंग काल आपण वर्कआउट त्यासाठीच केला. कूलडाऊन वर्कआउट केला. उद्या काय करायचं उद्या काय नाही, त्याच्यामुळे बॉडी हे होण्यासाठी. पण काय पूर्ण प्लॅनच फिसकायला सगळं. आणि हा फंडा कसा एकट्याला जाता येणं शूट करायला हे करायला. लांब जायचं असं जवळजवळ आपण एक ठेवू शकतो, आपल्या गरज नाही. लांब जायचं असलं ना थोडं आउट ऑफ, थोडंसं मग एका सोबत असलं बरं असतं. तर चला जाऊन द्या सोडून. आताच आता जॉगिंग करू आता आपण. आणि आजचा वर्कआउट काय ते बघू. ट्रायपॉड लपू आपण. चला जॉगिंग करू आपण. ट्रायपॉड ते ठेवून द्याला आपण. तर चला.
किलोमीटर आज आपण जॉगिंग केली. आता बॉडी कूलडाऊन केली आपण. तर चला आज थोडंच खाली जाऊ आता आणि आजचा वर्कआउट काय आहे बघू. त्याच्यामुळे वर्कआउट बनवून पडला आपण, त्यामुळे भूकला माहिती. तर चला आजचा वर्कआउट काय आहे बघू. आणि एक गोष्ट आहे, 5 किलोमीटर आपण गेलतो सेम स्पीड होती स्टार्टिंग ते एंडिंग. तर हीच गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आपण कधी पण लॉंग डिस्टन्स केलं 5 किलोमीटर 10 किलोमीटर एकदम सेम स्पीड ठेवायची. जी स्टार्टिंगला राहिली ती एंडिंगला, तरच आपला स्टॅमिना कळतो. नाही तर पोर काय करते, पहिले स्लो वळते मग नंतर एंडिंगला फास्ट वळते. अशाने आपली एक तर स्टॅमिना कळत नाही आणि स्पीड कशी ती कळत नाही. ह्यानी कसं होतं, स्लो रनिंगमध्ये कसं होतं, कंटिन्युटीमध्ये आपले हँड पोझिशन पण बरोबर पडते, लेग पोझिशन बरोबर पडते. जोरात पळू वाटलं तरी पळायचं नाही आणि हळू पळू वाटलं तरी पळायचं नाही, एकसारख्या स्पीडने पळायचं. यांनी प्रत्येक बॉडी, पायाची पोझिशन, हाताची पोझिशन, बॉडी बॅलन्स, चेस्ट, आपल्या डोक्याची पोझिशन कशी ठेवायची, नजर कुठं ठेवायची, या सगळ्या गोष्टी परफेक्ट होऊन जाते हळूहळू. तर नक्की ही गोष्ट नक्की फॉलो करा, तुमची रनिंग परफॉर्मन्स बेटर होईल. तर चला, तर आपली 5 किलोमीटर आजची जॉगिंग कंप्लीट झाली. तर आपण आज काय करू, आता रेग्युलर वर्कआउट करू. आपले 3 वर्कआउट रेग्युलर आहे आणि त्यातले 2 वर्कआउट करू आपण. तर चला. रेग्युलरमधले 2 वर्कआउट कंप्लीट झाले. एक तर आपण डिप्स मारले, त्याच्यानंतर एक ॲप्स मारले. स्किपिंग आज स्किप केला, तर काल आपण स्किपिंग मारली होती, आज नाही मारणार. तर आज 5 किलोमीटर जॉगिंग केली आपण. तर स्पीड सेमच होती आपली. तर लॉंग करण्यासाठी किंवा 5 किलोमीटर करण्यासाठी कोणकोणते टेक्निक लागते, टिप्स लागते, ते आपण सांगितलं सगळ्या. त्या नक्की फॉलो करा, तुम्हाला रनिंगमध्ये तुमचा परफॉर्मन्स बेटर होईल. हे 10 वेळेस सांगतो तुम्हाला, हे फॉलो करा. नेमकी नुसतं पळायचं म्हणून पळू नका. हा मेन फंड आहे रनिंगचा. रनिंग हा टेक्निकचा गेम आहे, नुसतं ताकदचा गेम नाही हा. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला, आपण आता वर्कआउट कंप्लीट झाला, आता स्ट्रेचिंग करतो. चला स्ट्रेचिंग करू आता आपण फुल बॉडी. साठ कोणत्या मी गेलं पडते, 65+ म्हणलं, वरचे 5 बी पकडा भेटून -16 करून मग बघू. -16 पेपर राहतो काही बोली. 7 किती अंदाजी रेट आहे, हे मार्क 7 मार्क अशी पडते. मेन फंड आहे 60, 65, 70 पुढे घेणं मार्क. ते नाव टाकायचं चालू नव्हतं का तुला?
आपण नंतर. रिटर्न. दोन औषध भेटत आहे का? मी म्हणतो मला तिथे उभा करा. मग ते खेळू लागलं मी. तर तुम्हाला एक दाखवू, एक अकॅडमी दाखवतो तुम्हाला. कॅमेरा करेक्ट करणार इकडे. मला ते केसाचं पण वजन होईल भाऊ माझ्या डोक्यावर. आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आज केला आपण लॉंगनी काय काय बेनिफिट होते लॉंगनी, आणि लॉंग केल्याने कसं लॉंग करायच्या टायमाला कोणत्या कोणत्या गोष्टीचा आपण काय म्हणतो त्याला टिप्स रूल फॉलो करायचा. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आपण सांगितल्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट नक्की भेटेल. अजून एक गोष्ट सांगतो मला लेसचा फंडा. पोरं काय करते, शूज घेते इथं टाईट करते, डायरेक्ट इथं टाईट करते, हे मोकळंच राहतं. पंजा असतं तुमचा हालतो इथं टाईट होतं. कधी पण शूज डायरेक्ट इथं नाही टाईट करायचा, कधी पण पुढून टाईट करायचा आणायचा. जेवढं पूर्ण लेस टाईट केलं नाही अशा असं पूर्ण ह्यानी लेस टाईट होतो पूर्ण. पोरं इथंच टाईट करते, इथं ढिल्ला राहतो, मध्ये पाय असं मध्ये भिंगतो, इथं टाईट राहतो, इथं ढिल्ला राहतो. त्यामुळे पूर्ण जसं टाईट राहिला तसं पळायला तुम्हाला बेनिफिट होतो आणि तुमचा पाय मधल्यामध्ये भिंगत नाही. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आणि उरलेली लेस एक्स्ट्रा लेस असली तुमची ह्याच्यात टाकून द्यायची, तर रनिंगमध्ये सुटत नाही. ही जर सुटली तर ही अडकून राहते आपली. हा बेनिफिट यायचा. ते अशा पद्धतीने लेस बांधा. आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.